असं कुठं पीकच आहे की ज्याच्यामध्ये समस्या नाही, अशी कुठली माती नाही, जमीन नाही की ज्याच्यामध्ये समस्या नाही, असं कुठं शेतकरी नाही की ज्याच्यामध्ये डोक्यात समस्यांचं काहूर माजलेलं नाही. काही ना काही समस्या आहे. 1100 झाडांचा प्लॉट आहे, पहिलाच बहार आहे. 1100 झाडामध्ये कमीत कमी 27 टन माल जाणार म्हणजे जाणार. आणि आता 180 रुपयांनी मागणी केलेली आहे. किती पैसे झाले सांगायची गरज नाही. बहार किती आहे? पहिला बहार आहे. लोकांना विश्वास बसत नाही. आणि 100 ग्रॅम पासून ते जास्तीत जास्त 750 ते 800 ग्रॅम पर्यंत त्या डाळिंबाची साईज आहे. अजून तो प्लॉट तुटलेला नाहीये. तुटायला 15 दिवस टायमिंग आहे. जर तुम्हाला वाटलं की खोटं बोलतंय, रिटून बोलतंय, तर प्लॉट दाखवायला काय हरकत? डाळिंब 2 एकर. कितवा भार आहे? तिसरा भार. किती बाय किती वरती लागणार आहे? 7 बाय 7 अंतर वरील 13 बाय 7. 2 ओळीचं अंतर 13 फूट आणि 2 झाडाचं अंतर 7 फूट. कितवा भार म्हणजे दुसरा भार आहे. तिसरा भार. त्या पहिल्या भाराला, दुसऱ्या भाराला आणि तिसऱ्या भाराला, या 3 भाराला तुमच्या डाळिंबामध्ये काय काय समस्या तुम्हाला जाणवलेल्या आहेत? समस्या बरेच जाणवले होते तेलकटची. तुमचं ज्यावेळेस रामायगड आम्ही निमकरण चालू केलं तेव्हापासून बरं. म्हणजे रामायगड कंपनी तुम्ही ओरिजिनल निमकरण तुमच्या डाळिंबावरील किडा रोगासाठी वापरायला चालू केलेलं आहे. कधीपासून तुम्ही चालू केलेलं आहे? ह्या पिकापासून. मग आतापर्यंत तुमच्या डाळिंबाच्या झाडाला रामायगड कंपनीच्या ओरिजिनल निमकरणच्या किती फवारण्या झालेल्या आहेत? वरून 4-5 झाले. 4 ते 5 झाले. याच्यावर तेला कंट्रोल झाला का? कंट्रोल झाला. नक्की. झाडाला फिनिशिंग आली का कंपनीचा? दुसरं आपलं बायोसमृद्धी सेटिंगसाठी वापरला असेल, कळीसाठी. त्याचा काय रिझल्ट कळला? त्याचा चांगला रिझल्ट. खतरनाक रिझल्ट आहे. कळी एकदम लांबार आणि एकदम लाल, एकदम व्यवस्थित. म्हणजे रिझल्ट एक नंबर. एक नंबर. तुम्हाला समस्या नाही. नाही. कोणती ती? त्याच्यावर रामबाण उपाय मिळालेला आहे. यांच्याकडे सर तुमचं नाव? पांडुरंग शेंडगे. काय राहण्यामध्ये? डाळिंब न्यूज. डाळिंबमध्ये काय काय समस्या आहेत? डाळिंबमध्ये सेटिंगचा प्रॉब्लेम येत होता. त्यावेळेस मी तुमचं बायोसमृद्धी वापरले 1-5 बरं. म्हणजे सेटिंगचा तुमच्या डाळिंबाला प्रॉब्लेम येत होता. तुम्ही रामायण कंपनीचं बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल 1-5 लिटर वापरलेलं. मग त्याचा तुम्हाला काय इफेक्ट? कळी पण भरपूर निघाली, सेटिंग पण एकदम छान. कळी बी निघाली, सेटिंग बी झाली. ओके. मग तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला. परत त्याच्यानंतर तेलकट आल्यानंतर आपण तुमचं निमकरण. ओके. हे निमकरण तुम्ही आणलं. ओके. चांगला. आणि माझं शॉप पण आहे. ओके. शॉपमध्ये रिझल्ट आहे. तर आता आलेले जे काही शेतकरी बांधव आहेत जे बघतात, बरोबर ना, बसले ऐकतात, काही कृतीबा ऐकतात, काही ते येणार नाही. काय येणार नाही तर कारण मी शेवट तुम्हाला सांगतो. पण रिझल्ट आहे का? 100% बरं. पण प्रोडक्ट चांगले आहे का? एकदम छान. वापरण्यामध्ये मिळत नव्हते त्यावेळेस तुमच्या सागर पार्ले. हां. ओके. त्यावेळेस ते नदीपर्यंत पराठीचे यायचे आणि ते केमिकल काढले. शेतकऱ्याला द्यायचा रिझल्ट. रिझल्टची काही शंकाच नाही. मग तुम्हाला बी समस्या होती, त्या समस्येवरती काय निघाले? उपाय निघाला. सर काय करणार? ऊस आहे. ऊसाची काय समस्या आहे? उसाला मी म्हणजे लागणीपासून जो वापर केला त्यामुळे समस्या काही जाणवलीच नाही. म्हणजे रामायण कंपनीचं उत्पादन हे तुम्ही लागणीपासून वापरायला चालू केले त्यामुळे समस्या जाणवलेलीच नाही. कसली जाणवलेली नाही. ओके. सर काय राहणार? डाळिंब आणि ऊस. त्याला काही समस्या? समस्या काय नाही. उसाला वापरलं नाही. डाळिंब ऊसाला वापरलं, डाळिंबाला वापरलं. उसाला नाही वापरलं. आवाज येत तसा याचा येत नाही. माईक जवळ जरा. माईक जरा. आता चिटकून उसाला वापरलं नाही. ऊसाला वापरलाय. डाळिंबाला वापरलं का? भरपूर वापर. काय काय? निमकरणचं वापरलंय, सृष्टी वापरलंय. काय त्याचा फरक? रिझल्ट भरपूर रिझल्ट भरपूर रिझल्ट आहे. ओके. म्हणजे तुमची समस्या डाळिंबातली होती ती अजिबात नाही. अजिबात नाही. फक्त आता राहिली ऊसामध्ये. तेलकटाला तर 1 नंबर आहे तुमचं राम. तेलकडला तर 1 नंबर आहे. रिझल्ट 100% आहे. 100% आहे. चला. ऊस पीक आहे आपलं. ओके सर. ऊसामध्ये काय काय समस्या आहे? ऊसामध्ये मुळीच चालू राहिली पाहिजे मुळी चालू राहिली पाहिजे. ओके. आणि सुपीकता वाढली पाहिजे. जमिनीची सुपीकता वाढली पाहिजे. यांचं म्हणणं काय सरांचं? मुळी चालू राहिली पाहिजे, जमिनीची सुपीकता वाढली पाहिजे. गांडूळ मेला पाहिजे का वाढला पाहिजे? वाढला पाहिजे. नक्की. पण गांडूळ जर मेला तर नुकसान का फायदा? आणि वाढला तर पण आता गांडूळ मरतोय का, जगतोय का, वाढतोय? आता मरतोय ना. वापरल्यावर कसं मरत? नाही. हे आपलं नाही. जे काही तुम्ही ह्याच्या आधी XYZ वापरता त्याने गांडूळ मरतोय, जगतोय का, वाढतोय? काय वापरले? समजा केमिकल वापरलं तर मरणार. हा, ही मोठी समस्या आहे. असं येतं की ड्रॉपिंग होते, सेटिंग होत नाही. म्हणजे कधी ड्रॉप होते. गळी मोकार लागते या. आपण ड्रॉप पण ड्रॉप होते. कुठला वार आहे? असं ऑक्टोबरचा. ऑक्टोबरचा वार. ओके. ऑक्टोबरच्या आधी काय असतो?
पावसाळा म्हणजे पावसाळा, ऑक्टोबरच्या आधी असतो पावसाळा आणि ऑक्टोबर नंतर काय असतो हिवाळा. काय की ऑक्टोबरचा सेटिंग होत नाही, सेटिंग आला पाहिजे. ओके नेक्स्ट. लिमिटेडचा प्रॉब्लेम. हा डाळिंबाला लिमिटेडचा प्रॉब्लेम आहे. ही मोठी काय समस्या आहे का नाही? सगळ्यात मोठी डाळिंबाला समस्या काय? निमेटोड. आणि निमेटोड टाकल्यावर 1,00,000 किलो रुपयाचं जरी खत टाकलं तर ती घेत. पण ह्याच्यामध्ये खर्चामध्ये काय कंट्रोल करता येईल का? ऊसाच्या तुम्हाला ऊसाचं एकरी किती टन ॲव्हरेज काढायचं एका एकरामध्ये? काय 100 निघलं तरी चालेल. बरं 100 टन ॲव्हरेज काढण्यासाठी शेतकरी एक ढोबळ प्रश्न येतो. ढोबळ 100 टन ॲव्हरेज काढण्यासाठी तुमचं म्हणणं काय की किती हजार रुपये खर्च केल्याच्या नंतर 100 टन एकरामध्ये ॲव्हरेज निघू शकतं? आता आम्ही- की 100 टन तुम्हाला काढायचं आहे तर 100 टन 30,000 निघेल का? असू द्या की, पण ते लोक झिरो बजेट म्हणतात, आम्हाला झिरो बजेटचा विषय चालू येत नाही. मी काय म्हणतो सर, पैसे हे जाणारच. तुम्ही अशा माणसासमोर बोलताय जो माणूस तुमच्या गावात येऊन गॅरंटी वॉरंटी देणार कशाची? गॅरंटी आहे की मला. ओके हा. पण आम्हाला खर्च म्हणजे अजून काय थोडंसं कंट्रोल करायला येईल का? थोडं म्हणतोय मी, जास्त नाहीये. किती एकर ऊस आहे? माझा 2.5 एकर आहे. सध्या निधी दिलेला आहे माझ्याकडे, समाधान माने काम करतात. बर माझ्या उसाला फरक बी पडलाय. हा. त्याच्यामध्ये काही निडवा आहे, काही खोडवा आहे, पण ते आतापर्यंत आलं नाही अशा पद्धतीनं आलंय. हा म्हणजे आतापर्यंत पीक तुमचं आलं होतं त्याच्यापेक्षा भारी पीक आपल्या औषधाने आलेलं आहे. आले. तुमचं बरं आहे की अजून मी खर्च थोडासा कंट्रोल होईल का? थोडासा म्हणजे किती टक्के साधारणपणे एक समजा एकरी 30 होत असेल तर तो 25 वर आणता येईल. आणणार की 100% टेन्शन घेणार आणणारच. तुम्ही म्हणता 25 मी 24च करणार. पण त्याचा वेळ कधी घेणार का तुम्ही आता नाही, सांगितलं? मी नाही, मी ह्यांना सांगणार कोणाला माने सरना ते तुमच्याकडे येणार. बरं ठीक टेन्शन घेऊ नका. 24 झालं किती आहे. पण सांगाल ते ऐकावं लागेल. परत जर आम्ही म्हणलं काय नाही ऊसाला 10 फूट ठेवा आणि ऊस उकरून टाका ऐकावं लागेल. हा. परत असं नाही म्हणायचं एवढा भारी ऊसाला का उपटायचा. खरे खोटे ऐक. मी माझं म्हणणं काय तुम्ही आमच्या काय ठेवा विश्वास. एक सांगतो रिझल्ट कधी येतो नाही. आता इथं तुम्ही काय आलाय आणि मी एक रासायनिकचा दाणा पण वापरला आधीच्या काळात. माझा 3.5 एकर ऊस आहे. त्यातला 1 एकराला फक्त मी रासायनिक वापरले, 2.5 एकरला टोटली तुमचा आहे. मग त्या एकरात आणि 2.5 एकर काय फरक आहे? फरक आहे ना, आता पोत चालतोय चांगला. बहुत चांगला चालतो. हा. पानाची पत्ती आहे, झाड आहे काळोखी बरी काणीची फुटव्याची संख्या चांगली. काणीतलं अंतर आणि नंतर म्हणजे पिनोलोर व्हेरी गुड. अजून कंट्रोल होऊ शकतो का? जे औषध गांडूळ मारतं त्यांनी बाग सेटिंग होऊ शकते का? जे औषध गांडूळ मारतं त्यांनी पिलोर कंट्रोल होऊ शकतो का? जे औषध गांडूळ मारतं त्यांनी निमेटो कंट्रोल होऊ शकतो का? मग कशाने होऊ शकतो? ऑर्गॅनिक शब्दच काढायचा नाही. माझं म्हणणं काय आहे की ज्या औषधाने तुमच्या जमिनीला नुकसान होतं, गांडूळ मेला जातो, गांडूळ देशदोडीला लागतो, ते औषध म्हणजे जगात कुठल्याही कंपनीचं असतं तर ते आमचं असू द्या ते शेतकऱ्याचं कल्याण करू शकतं का? बोला की राव काय राव बरं बाळगरीच आज कुठं बोला थोडंसं. अरे बरं मी तुम्हाला गॅरंटी देणार आहे, वॉरंटी देणार. आजकालच्या कलियुगामध्ये कुणी कोणाला गॅरंटी देत नाही. खरे खोटे फक्त तुम्हाला मिठू इथं बोलावं लागल आणि आकाराने ऐकावं लागल. ह्या कारण ऐकायचं, ह्या कारणाचं काम दुसरं दाबून ठेवायचा. इकडून इकडे पास करून द्यायचं नाही. इकडून ऐकायचं मी तुला सांगायचं तेला औषध आहे, नेमडोड औषध आहे, जमीन सुपी करायचं औषध आहे, पण ह्यांचं ऐकावं लागल. खरे खोटे ठरलं का? ओके. पेशंट तुम्ही चुकलाय. जायला पाहिजे होतं गुडघेच्या डॉक्टरकडं, आल्या डोळ्याच्या डॉक्टरकडं. आला लक्ष तुमच्या तसं तुमचं माझं होऊ नाही. खरे खोटे चला. ऊसाचं ॲव्हरेज किती इथलं एकरी? जास्तीत जास्त एका एकरामध्ये एवढं ॲव्हरेज निघतं. एक अंदाज सांग. 60-70 30,000 केलं तर 100 टन निघेल का? टाकलं जायचं का नाही जायचं? किती गाड्या म्हणतोय मी? 100-125 टाकलं जायचं का नाही जायचं? म्हणजे काही काही ठिकाणी बैलगाडी रिचवली जायचं. एवढं शेतकऱ्याचं प्रेम कशावर होतं? खतावरती होतं. पण 1960 साली हरित क्रांती झाली. काय झाली? हरित क्रांती. हरित क्रांती म्हणजे काय? लोकसंख्या वाढायला लागली, धान्य कमी पडायला लागलं, व्हरायटी वाढवावी लागली. मग त्यावेळेस 1960 साली ज्या वेळेस हरित क्रांती केली भारत सरकारने, बरोबर ना, त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं होतं? ज्यांना हे खत बनवायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि ज्यांना विकायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि ज्यांना वापरायला सांगितलं होतं त्यांच्या कानामध्ये हळूच सांगितलं होतं गव्हर्नमेंटने, भारत सरकारने 1960 साली 65 साली की मित्रांनो रासायनिक खत हे फक्त तुंडी लावायचे. रासायनिक खत हे काय लावायचे? तुंडी लावायचे. आणि सेंद्रिय खत गावखत काय करायचे? पोट भरून द्यायचं आहे. पण त्यावेळेस गेलं ऐकायला गेलं उलट. म्हणजे कसं? सेंद्रिय खत गावखत तुंडी लावायचंय आणि रासायनिक खत पोट भरून द्यायचंय. त्याचा परिणाम काय झाला? असं कुठलं पंढरपूर तालुक्यातलं, सोलापूर जिल्ह्यातलं, महाराष्ट्रातलं गाव नाही की ज्या गावात कॅन्सरचा पेशंट नाहीये.
खरे का खोटे? जे काय आपण खत टाकतो मारतो ते उतरतं कुठं? बोरमध्ये विहिरीमध्ये उतरतं आणि आपण खुशाल पाणी पितो. मेरा पाणी बहुत अच्छा हे गुडघं दुखायला लागलं कुणाची डोकरं बदलायला लागली, किडनी बदलायला लागली, शुगरचा प्रॉब्लेम झालाय, बीपीचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे, काही लोकांना मुळव्याध चालू झाला आहे आणि आता तर ट्रेन आलाय. ट्रेन 30 ते 40 वर्षाच्या मुलांना अटॅक घेऊन मारायला लागलेली आहेत. खरे खोटे? हा सगळा कशाचा दुष्परिणाम? केमिकल आणि केमिकल. अजून सुद्धा काही लोकांना मी प्रश्न विचारतो ना, साहेब केमिकल भारी का जैविक भारी? ते असतं कोण माहितीये का? पटक्यावालं, तोत्रावालं, पायजावरती मग साहेब केमिकलच लय भारी का? फक्त सांगण्याचं जात नाही. जेवढे काय दुष्परिणाम झाले ते कशामुळे झालेत? रासायनिक. खरं आहे का खोटे? खरं बोला, खरे खोटे? नक्की खरं आहे. म्हणजे रासायनिक दुष्परिणाम झालेला आहे. सांगण्याचं तात्पर्य की शेतकरी मित्रांनो, आपणच आपली जमीन नापीक केलेली आहे आणि नाव कोणाला ठेवतो? सेन्स म्हणला. अजून खरे खोटे? पण मला सांगा, ज्या वेळेस तुम्ही जीवामृत सोडायचा त्यावेळेस ऊस 100 टन भरायचा का? अक्षरशः अजून सुद्धा तुम्ही जीवामृत सोडा, तुमचं जे 86 रुपयाचं पाणी एवढं होणार म्हणजे होणार. लोक काय म्हणतात, ते कवा तयार करायचं, त्याचा लय वास येतो, हाताला लागलं तर 8-8 दिवस वास जात नाही. म्हणजे काय? विदाऊट नेट लागता 100 टन निघाला पाहिजे. निघेल का? त्याला काहीतरी कष्ट करावं लागेल, बरोबर काय? त्याच्यामुळं आपल्या कंपनी डोकं लावलं, टेन्शन घेऊ नका. आमचं औषध प्यायचं, फवारायचं, सोडायचं, गांडूळ मारणार नाही पण उत्पन्न वाढणार. मी शब्द काय वापरलाय? प्यायचं, अंगाला सोडायचं, ड्रिपनी सोडायचं, फवारायचं, गांडूळ मारणार नाही पण उत्पन्न वाढणार. चांगलं का वाईट आहे? 1, 2, 3च म्हणली चांगले, बाकीची आम्हाला सगळ्यालाच मान्य आहे. हा सगळ्यालाच मान्य आहे. पण बसल्याला कोण म्हणणार आहे इथं चांगलं? काय होत नाही म्हणजे चांगलंच आहे ना. नाहीतर मग त्यांचा प्रतिकार कोणाला तरी आलाच असतो. आमच्या कुठल्याही औषधामध्ये गांडूळ बुडवा, त्या गांडूळाला आमचं औषध पाजवा. गांडूळ जर मिळाला तर जेवढे काय तुम्ही म्हणाल ना पैसे ते आम्ही द्यायला तयार आहे. पण आमच्यावर काय ठेवा लागल? विश्वास. जसं तुम्ही कोणावर ठेवता विश्वास? ठेवता हा? जसं तुम्ही तुमच्या बायकोवरती विश्वास ठेवता, तुमची बायको तुमच्यावरती विश्वास ठेवते, तसा विश्वास आमच्या माने साहेबांवरती ठेवायचा. जमल ना? एवढं जरी केलं तरी 100 टन निघू शकतं. खरे खोटे? टेन्शन घ्यायची गरज नाही. आमचा माणूस खंबीर आहे. नाव काय माहिती त्यांचं? समाधान. नाव काय? नावातच सगळे. ही माणूस तुमच्या रानात आला, रानाचं समाधान, जमिनीचं समाधान, गांडुळांचं समाधान, उत्पन्नाचं समाधान, कमी खर्चाचं समाधान. अजून काय? खरे खोटे? फक्त ह्यांना तुम्हाला काय द्यावं लागेल? साथ द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? साथ म्हणजे काय? साहेब माहिती एकदा तरी या, गांडूळ वाढलाय का न वाढलाय, जमीन सुपीक झाली का न झाली, ह्यांच्याकडे तुम्हाला चेक करावं लागेल. पहिली गोष्ट, माने साहेब, तुम्ही प्लॉट व्हिजिटवरती जाण्यासाठी आलेल्या शेतकरी बांधवांकडनं बळजबरीने पैसे घेणार का? प्लॉट व्हिजिटचे अजिबात नाही. घेणार का? अजिबात नाही. नक्की? अजिबात नाही. पेट्रोलला पैसे? पेट्रोलला पैसे अजिबात नाही. बघा, कन्सल्टिंगचे पैसे अजिबात नाही. मग कशाचे घेणार? आई आपल्याला जे काही केंद्र देणार त्यांना, जे काही औषधाचे? औषधाचे फक्त ते बस तेवढं पैसे. ते काय उधार ठेवू नका. कारण उधार ठेवलं की उधार असं खातंय की जी तुम्हालाही खातंय, सगळ्याच खातंय आणि कार्यक्रम करते. त्यामुळे खातं आपल्याला करायचंच नाहीये. त्याच्यामुळे माने साहेब, मला तुम्हाला विनंती करायची की इथं आलेला जो शेतकरी बांधव आहे ना, ह्या शेतकरी बांधवाचं कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं वाढेल, गांडूळ कसा वाढेल, याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचंय. फक्त मला या आलेल्या सर्व शेतकऱ्यांना देखता, हे तुमचे वडील आहेत बरोबर ना, आई साहेब पलीकडे बसलेले आहेत बरोबर ना, आई वडिलांना देखता मला एक शब्द द्यायचा, आलेल्या ज्या तुमच्याकडे बाळवणी गावची जबाबदारी दिली, बाळवणी गावातल्या शेतकऱ्याला एकालाही गंडवणार नाही, एकाही शेतकऱ्यांना आपण गणवणार नाही, चुना लावणार नाही. अजिबात नाही. मी काय म्हणतो माहिती का साहेब, बघा आमचा पहिला डायलॉग काय इकडे बघा, काय? कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दुसरा डायलॉग काय? शेती तुमची खात्री आमची. शेती तुमची खात्री आमची. शेती तुमची खात्री आमची. आजपर्यंत शेती तुमची आणि खात्री आमची शासन म्हणलं का? आम्ही काय म्हणतोय, तुम्ही फक्त आमच्याने विश्वासाने तुमचा प्लॉट आमच्याकडे द्या, नाही जर 2 महिन्यात सक्सेस करून लावला तर आमच्या कानाला धरा. पण किती महिने आमच्याकडे प्लॉट द्या. हा, तुम्हाला तूप खाली करू फवारलं की उद्या रिझल्ट आला, हे काय आमचं केमिकल नाही. आमची सगळी उत्पादनं कशी सेंद्रिय आणि जैविक उत्पादन आहेत. रिझल्ट यायला थोडा वेळ लागतो. फक्त तुम्हाला आमच्यावर काय ठेवावं लागेल? विश्वास ठेवावा लागेल. शेतकरी मित्रांनो, ऊसाचं गणित लई सोपं आहे. ऊसाची लागण केल्यापासून मग ते खोड आहे,
रोपाची लागण असतो की कांडीची लागण असतो? रोपाची लागण असतो की कांडीची लागण? ऊसाची लागण केल्यापासून 2.5 महिन्यामध्ये त्या ऊसाला कमीत कमी 8 फुटवं, 10 फुटवं, 12 फुटवं, 15 फुटवं आलंच पाहिजे. आलंच पाहिजे. किती दिवसात? कांडी दाबल्यापासून किंवा रोप लागणीपासून किती फुटवं म्हणतो मी? 8, 10, 12, 15. मी 200 म्हणले का? मी कमीत कमी किती म्हणले? 8 फुटवं. कारण का जर 2.5 महिन्यात जर आपण 10-12 फुटवं काढू शकलो तर आपण 100 टन जाऊ शकतो. काही लोकांचं कांड दाबल्यापासून उगवायलाच महिना लागतो, क्रिप घ्यायला 1.5 महिना लागतो, फुटवायला 2 महिना लागतो आणि बांधायला 5 महिने लागतात. खरं आहे का खोटे? खरे खोटे? सरासरी आपल्याकडे 14 महिन्यात ऊस तुटतो, बरोबर? 13-14 काही ठिकाणी 16 असेल, पण मी हिशोबाला 13-14 पकडतो, बरोबर ना? त्यातलं ऊस किती महिन्यात तुम्ही बांधता कांडी दाबल्यापासून? कांडी दाबल्यापासून किती महिन्यात ऊस बांधता? 4 महिन्याच्या पुढं आणि 5 महिन्याच्या आत. आता मला सांगा, मी तुम्हाला जर म्हणलं की आमच्या माणसाने जर तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलं तर कांडी दाबल्यापासून 2.5 महिन्यामध्ये किती फुटवं काढायच्यात? 8, 10, 12, 15. तिथून पुढे तुम्ही महिन्यात ऊस बांधू शकता का? 2.5 महिन्यात जर तुमचे फुटवे पाहिजे तेवढे निघाले आणि तिथून पुढे 1 महिना म्हणजे किती महिने? मग त्याचे किती डोस करायचे? 3, 15 दिवसाच्या अंतराने. खर्च किती आला? 1180 अधिक 1180 अधिक 1180. खर्च किती आला? 3100. स्वस्त आहे का महाग आहे? स्वस्त आहे का महाग आहे? गांडूळ मारणार नाही. ह्या त्या कॅन्डात कमीत कमी 2 महिने गांडूळ भिजत ठेवा. गांडूळ संख्या वाढणार पण मारणार नाही. प्रोडक्ट कसं आहे? पूर्णतः जैविक प्रोडक्ट आहे. आता ज्यावेळेस फुटवा निघतो आणि बांधणीला आपण थाप मारतो, कशाची? मातीची थाप मारतो. मातीची थाप मारताना आपण काय टाकतो पहिल्यांदा? ओत्याव पोती. तुमचा जर आमच्या विश्वास असेल, आमच्या माने साहेबांवरती विश्वास जर असेल ना तर पोतीच टाका, पण जे रासायनिकच्या नादी लागू नका. कोंबडखत किती बी टाका. जर 50 पिशव्या कोंबडखत टाकलं, 1 पिशवी कितीला आहे? 150 रुपयाला. 150 पकडा. तुमची काय असेल 150 गुणिले 50 पैसे आलं 7,500 रुपये. किती? तेवढंच टाका. त्याच्यापुढे काय टाकू? ती बी का टाका सांगते माहिती का? तुम्हाला झोप लागली नाहीतर गिन टाकलं नाही एवढंच करा. आणि तिथून पुढं आमचं एक ऊस स्पेशल नावाचं प्रोडक्ट आहे. कधीपासून पुढं बांधणी केलीपासून पुढं द्यायचंय. कसं द्यायचं सांगतो. वरती वाडा असतं. ऊस बांधल्याच्या नंतर कमी कमी 2, 3, 4, 5, 6 कांड्यावरती काय गेलेला असतो? ऊस गेलेला असतो. वाड्याच्या खाली जी असते ना कांडी, वाड्याच्या खाली त्याला चिकट टेप गुंडाळायचा. काय गुंडाळायचा? चिकट टेप गुंडाळायचा. आणि GPS कॅमेऱ्यामध्ये फोटो काढायचा. कशामध्ये? GPS माहिती ना? का? दूध का दूध, पाणी का पाणी. ओके. आणि हे सोडल्याच्या नंतर फक्त पाणी द्यायचं बरं ऊसाला. हा जे काय रेग्युलर असेल ते. आणि 30 दिवसांनी त्याच जागेवर जायचं आणि परत त्याची चिकट टेप लावली तिथं चेक करायचं. ऊसाला तुम्हाला कमीत कमी 3 कांड्या, जास्तीत जास्त 4 कांड्या, जास्तीत जास्त 5 कांड्या आणि जास्तीत जास्त 6 कांड्या 30 दिवसात आलेल्या असणार म्हणजे असणार. किती दिवसामध्ये? 30 दिवसामध्ये. किती कांड्या? 6 नाही, कमीत कमी 3, जास्तीत जास्त 4, जास्तीत जास्त 5 आणि जास्तीत जास्त 6. 6 म्हणले की तुम्ही आम्हाला फास्ट देताल, बरोबर ना? कमी कमी किती कांड्या? 3 कांड्या. कॅनन. आता मला सांगा, ऊसामध्ये कुठली संस्था काम करते महाराष्ट्रातली? VSI, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, हडपसर. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या शास्त्रांच्या म्हणण्याप्रमाने ऊसाला नवीन कांड्या दर महिन्याला 2 कांडी, 2.25 कांडी, 2.5 कांडी, 2.25 कांडी इति म्हणजे इति. मी किती सांगितले? 3, जास्तीत जास्त 4, जास्तीत जास्त 5. आता 1-2 कांड्या जर आगाव झाल्या तर ऊस कमी भरत का जास्त भरत? जास्त भरत. पण इथून पुढं हे कंटिन्यू सोडायचं दरमहा. आता मला सांगा, 14 महिन्यात 4 महिने वजा केलं कशाचं? बांधणीचं. राहिले किती? 10. तर शेवटचा महिना पाणी बंद करावं लागतं ना, ट्रॅक्टर फिरला पाणी, नाही तर ट्रॅक्टर गुतावं लागतो. किती महिने राहिले? 9 महिन्याला दर महिन्याला एक कॅन सोडायचं. दर महिन्याला एक कॅन सोडायचं. आणि दर महिन्याला काय लावायची? चिकट टेप. तुम्हाला विश्वास आला पाहिजे. तुम्ही काय म्हणणार? जुनं तेच सोनं. जुनं ते म्हणजे काय? पोत्याव पोती. त्याच्याऐवजी इसरायचं. आता काय? केंडाव केंड. लक्षात आलं? ओके. आता 9 केंड सोडली, त्याचा खर्च किती? कॅन केवढ्याची? कॅन्डाची किंमत आहे 1860 रुपये. 1860. ही मी तुम्हाला आत्ता पिऊन दाखवणार आणि मग सोडायला चालू करायचं. अजून काय गॅरंटी देऊ? हां. आणि 3 कांड्या नाही वाढल्या कमीत कमी. शब्दात पकडायचं नाही मला. कमीत कमी 3 कांड्या नाही वाढल्या. जास्तीत जास्त तुमच्या 4 बी वाढणार, 5 बी वाढणार, 6 बी वाढणार. पण कमीत कमी गॅरंटी किती माझी? तर पैसे परत.
मी काय म्हणतोय, तुम्ही चिकटे कुंडाळ्याच्या नंतर वाड्याच्या खालची केवढी आणि वाड्याच्या वरची, सिंपल लॉजिक आहे. कशात फोटो काढलाय, माझ्या कॅमेऱ्यात का तुमच्या कॅमेऱ्यात? तुमच्या कॅमेऱ्यात. कसल्या कॅमेऱ्यात? GPS. लक्षात आलं का? कांडी, खालची कांडी जर असेल 4 इंचाची तर ही सोडलं तर 6 इंचाची कांडी निघणार, म्हणजे निघणार. दुसरी गोष्ट, चिकटे लावताना एकावर चढवायची नाही, मध्ये गहूभर अंतर ठेवायचं. तुम्हाला 10 दिवसात त्या चिकट्टेमध्ये कमीत कमी अर्धा इंचाचं अंतर दिसणार, म्हणजे दिसणार किती दिवसामध्ये? 10 दिवसामध्ये. मग ह्याला नाव काय दिलं आम्ही? ज्ञानशक्ती ऊस स्पेशल. कॅटाचा कलर कसला आहे? हिरवा. का दिला? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रामा ॲग्रो कंपनीचे सगळेच लोक डुप्लिकेट करतात आणि रामाच्या नावाखाली लय विकलं जातं. रामा नाव कोणाचं आहे? देवाचं, बरोबर ना? जसं प्रभू श्रीराम कुठे चालले होते? वानर घेऊन लंकेला. समुद्र पार करायचा होता. काय करायचा होता? आता कसा करायचा आणि कसा करायचा ही तो कोणी सगळी वानर, बरोबर ना? वानर होते ना. आणि हे सांगतो, शहाण्या माणसाला इडी माणसं साथ देतात. खरे खोटे? वानर म्हणजे काय होती? इडी होती. आणि श्रीराम कोण होता? शहाणा होता. त्यांना त्याच्या जवळच्या माणसं साथ दिली का? चांगल्या माणसांनी, जे टॅलेंट आहे, दिली का? तर कुणी साथ दिली? वानराने. वानराला एकच कळलं, दगडावर काय लिहायचं? जय श्रीराम. दगड टाकायचा नाही बुडला, दगड टाकायचा नाही बुडला, असं करत श्रीराम गेलं. तसं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. काय सोडायचं? रामा 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 आणि रामा. टेन्शन घ्यायची गरज नाही. किती काढायची गॅरंटी? ती बी नुसती काढायची गॅरंटी आहे. काणीतलं अंतर, पेरेची जाडी. काणीतलं अंतर, पेरे जाडी. आता मला सांग, 9 महिने आपल्याला हे सोडायचं. किती महिने सोडायचे? 9 महिने सोडायचे. मी म्हणतो तुमच्या सरासरी महिन्याला 3 कांडे रेग्युलर वाटतात. रेग्युलर वाटतात. चला, पण आपल्याला 4 वाढल्या. किती कांडे वाढली? 1 कांडी वाढली ना? 1 कांडे वाढली ना? म्हणजे 9 मध्ये किती कांड्या वाढल्या? 9 कांड्या. बरोबर ना? 9 कांड्या म्हणजे किती फुटाचा ऊस झाला? लई नाही 3 फूट तरी. अरे नाही कळलं का? 4-5 म्हणलं तुम्ही मला घरी जाऊन देणार नाही. 3 फुटाचं एवढं दांडकं किती ग्रॅम भरतंय? ग्रॅम म्हणलंय, ग्रॅम मी किलो नाही म्हणलं. 200-300 ग्रॅम. 200-300 ग्रॅम. 300 पकडा. 300 गुणिले 40,000 ऊस की झालं? 4 त्रिक 12 टन वाढलं. वाढला का नाही वाढला? कशामध्ये? फक्त 1 एक्स्ट्रा कांडी वाढल्यामुळं. आणि पेरे जाडीमध्ये 12 टन. 12 किती झाला? 24 टन. आणि फुटवेमध्ये 10 टन. वाढला का नाही वाढला? फक्त तुम्हाला आमच्या काय ठेवावं लागेल? विश्वास ठेवा. आणि आम्ही असं नाही म्हणणार अख्ख्या एकराचं औषध आहे, अजिबात नाही. बाळाचे पाय कुठे दिसतात? पाळणं. 1 डोस खाल्लं म्हणजे पाठ पाण्यातलं आणि 1 डोस फवारण्याद्वारे. जर ऊस बांधला नसेल तर, आणि बांधला असेल तर फक्त कुठं सोडायचा? पाठ पाण्यात सोडायचा. चिकट टेप लावायची, फोटो काढायचा आणि आमच्या माणसाला बोलवायचं. आमचा माणूस तुम्हाला दूध का दूध, पाणी का पाणी करून दाखवणार. एवढी गॅरंटी वॉरंटी मार्केटला कुणी देत नाही. का देतं का? नक्की. मानेसा कुठे? इकडे देणार का गॅरंटी? जर 3 कांड्या नाही वाढल्या तर पैसे परत देणार का? 100% देणार. आता अजून काय पाहिजे? अजून काय पण फक्त तुम्हाला काय ठेवायचं पाहुणं? विश्वास ठेवायचा. तसं कोणावर ठेवता? सांगायची गरज नाही. ऊसाचा प्रॉब्लेम सोडला. आता राहिला प्रॉब्लेम गांडूळांचा. गांडूळ वाढवण्यासाठी आपल्याकडे भरपूर प्रोडक्ट आहेत. जमीन सुपी करण्यासाठी आपल्याकडे भरपूर प्रोडक्ट आहेत. टोटल 58 प्रोडक्ट आहेत. 58 पैकी 50 प्रोडक्ट हे जैविक आहेत. राहिलेले 8 प्रोडक्ट हे केमिकल आहेत. 50 प्रोडक्ट आहेत. हे 50 प्रोडक्ट माणसाने पिले, जनावर पिले, काहीच होणार नाही. दाखवणार बी नाही. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे आपल्याकडे अशी 58 प्रोडक्टची रेंज आहे. ऊसाचं टेन्शन सोडा, कोणामध्ये टेन्शन ह्यांचं सोडा. फक्त औषध टायमिंगला सुटलं नाही तर कॅड घेतलं महिनाभर सोडलं नाही, लावली चिकट टेप, रिझल्ट येणार नाही. खरे खोटे? तुम्ही ऊसाचं टेन्शन सोडून द्या. राहिला प्रश्न डाळिंबाचा. राहिला प्रश्न डाळिंबाचा. आता डाळिंबामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय असतो की पानगळ होत नाही. पानगळ झाली तर चांगली पत्ती सुटत नाही. पत्ती नाही सुटली तर गुंजावस्थेत कळी गळून जाते. गुंजावस्थेत सुटली कॅप्सूलमध्ये गळून जाते, फ्लावरमध्ये गळून जाते, माशी फिर नाही तरी गळून जाते. त्यातनं वर आलं की तेल्या, डांबऱ्या, उजव्या, मावा, अमुक सरकस परत चालू जातं. खाल्लं निमेटोड आणि वर्ण रोग. खाल्लं निमेटोड ह्यातच शेतकरी काय झालाय? हैराण झालेला. का हैराण झाला मला सांगा? असं कुठं शेतकरी का भारतातला की जी 80% जैविक डाळिंबाला वापरतो आणि 20% केमिकल वापरतो? असं एक तर शेतकरी दाखवा की. पण आमच्याकडे पंढरपूर तालुक्यामध्ये 90% जैविक आणि 10% फक्त केमिकल वापरणारे शेतकरी तुमच्याच पंढरपूर तालुक्यात. ह्या गावापासून फक्त 10, 12, 15 करोड आणतात. त्यांचे 500 झाडामध्ये कोणाचे 12 लाख रुपये, कोणाचे 16 लाख रुपये, कोणाचे 18 लाख रुपये झालेले आहेत. पण मी शब्द काय वापरलाय? 90% जैविक सेंद्रिय आणि 10% केमिकल. 10% म्हणजे काय? आबाळ फिरलं तेवढ्या पुरतं बुरशीनाशक मारावं लागणार आहे. तिथे आपण काही डोकं लावू शकत नाही. बाकी खाल्लं काहीच नाही. ना दाणेदार, ना बटर सुलेबल, ना रासायनिक, काहीच नाही. ओढली सेंद्रिय करणं. आपली केंडावरती केंड. मला सांगायचं तात्पर्य आहे की बोलायला गेलं तर आपलं 12 वाजता पुरणार का? फक्त मला तुम्हाला काय सांगायचं की हे जे औषध देते त्याची काय गॅरंटी? गॅरंटी कशी?
समोरासमोर सोडलं तर ह्यांनी कॅन दिलं तुम्ही नाही सोडलं तसं नाही. हे तुमच्या रानात बॅनरमध्ये औषध वाटणार तुमच्या समोर सोडून देणार. पण सोडून दिलं म्हणजे गेलं कुठं? रानात गेलं ना आणि परत महिन्याने चेक करायचं दूध का दुधावर पाणी का पाणी. खरं विश्वास ठेवा तुमची शेती फेल जाणार नाही. आणि तुम्ही आमचं घेतलं काय नाही घेतलं काय आम्ही निवांत झोपणार आहे का? कारण आम्ही जैविक शेती काळाची शेती मी काळाची आणि वेळेची गरज ही करतो का नाही करतोय. नारळ वाचवायचं काम करतोय जीवन वाचवायचं काम करतोय जमीन सुपीचं काम करण्याचं. तुम्हाला खोट वाटते हे औषध पिऊन दाखवू का आम्ही? दाखवू का? जाऊ बघा हे रामायण कंपनीचं काय ज्ञानशक्ती ऊस स्पेशल. आता आपण कसं डेमो घेतोय कसं डेमो घेतोय ऊस स्पेशलचा. ऐकलं बघा हो लाईव्ह बघा लाईव्ह ऐकलाय. ओके यात काय भरले यात काय भरले भरलंय का भरलंय का पाहून बघा तुम्ही पहिलं बघा नक्की. या इकडे चला आज काय बोलवलं मी लक्षात आलं लक्षात आलं हा हा आहे का आता परत मला जी दुसऱ्याची हा बघा बघा कुठे गेलं हा दाखवा दाखवा काय होईल काय पडले तुमच्या समोर. आता मला खरं सांगा साहेब खरं सांगा आतापर्यंत लय मोठ्या कंपनीची औषधं वापरली त्याच्या एम्प्लॉयनी बाटलीला हात तर लावला का आम्ही काय धावल्या मला सांगा आमच्या जर दम नसता धावलं असतं का? फक्त तुम्ही आमच्यावर काय ठेवा बस बस काय ठेवा बघा बघा ही चाललंय कलियू ही परत लोक काय म्हणणार ह्यांनी बहुतेक स्पेशल केड वेगळं आलेलं दिसतंय केड फोडायला हवा. कलियुग आहे कलियुग. कलियुगामध्ये खरं सांगितलं की आधी पिऊन दाखवल आणि मग सोडाय चालेल का? चालेल ना? अजून काय थोडा गांडूळ वाढला की 100 टन निघणार. म्हणजे फक्त टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन कुणा सोडा हा फक्त टायमिंगला पाणी द्या नाही तर 2 महिने पाणी दिलं नाही आणि स्पेशल सोडलं कुठल्या गाड्या वाढायच्या. हा पाण्याचा आणि टिपीचा आमचा काय संबंध आमचा संबंध कुठला आम्ही तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवणार. आव्हान असू दे लय भारी पकडीत दिसू दे तयारी. आव्हान असू दे लय भारी पकडीत दिसू दे तयारी. धुळे चारीत जा तू अल्लाद भरू दे तिकड्या तू वस्ताद. रामकृष्णारी रामकृष्णारी शेती तुमची नाद केला पण शिकला तुरा रामकृष्णारी. आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. रामापर्याला विनंती करतो की यांना मानाचा मुजरा आणि मानाचा मुजरा असाच आमच्यावरती विश्वास ठेवा आणि आम्हाला तुमच्या रानामध्ये याची संधी द्या.